पहिलीच बातमी आहे ती अर्थसंकल्पासंदर्भात। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी करणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटले। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047 चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यात आलंय। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन म्हणून 50,000ची मदत करण्यात आली आहे। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं। त्यानंतर कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। या समितीचा अहवाल आल्यानंतर फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे। राज्यात अंदाजे 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आणखी काय घोषणा करण्यात आल्या तेही पाहूया। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश केला जाणार आहे। राज्यातलं 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करणार। पशुजन्य आणि मत्स्य उत्पादनात भरीव वाढ करून रोजगार निर्मिती केली जाणार आहे। स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही फोनद्वारे सल्ला मिळण्याची सुविधा सुरू करणार। कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा तयार करणार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस मान्यता। शेतकऱ्यांना दिवसा वीज करून देणार। शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम ठेवणार। अशा घोषणाही मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये केल्या आहेत। राज्याच्या या बजेटमधून मुंबई आणि पुण्यासाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे तेही आपण पाहूया। बजेटमध्ये मुंबईसाठी काय? मुंबईमध्ये 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका सुरू करणार। बुलेट ट्रेनच्या 3 स्थानकांची कामं 2027 अखेरपर्यंत पूर्ण होणार। अटल सेतूच्या परिसरात 3री मुंबई विकसित करणार। अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ किनारा मार्गाचं काम पूर्ण करणार। मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार। ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गाला मान्यता। नवी मुंबई विमानतळापर्यंतच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाने जोडणार। उत्तन विरार सागरी सेतूचं काम हाती घेणार। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार। ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार। अटल सेतूच्या परिसरात 3री मुंबई विकसित करणार। मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू होणार। मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज पर्यंत नेण्याचं ध्येय। पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता। पुणे लोणावळा 3ऱ्या रेल्वे मार्गिकेसाठी मान्यता। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। पुणे ते वाघोली प्रकल्पाला मान्यता। हडपसर ते सासवड रोड प्रकल्पाला मान्यता। तर विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले। यावेळी दोघांमधील टशन दिसून आली। दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही।
तर दुसरीकडे विधान भवनाच्या पत्रकार कक्षाबाहेर ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली। यावेळी ठाकरे आणि फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस करण्यात आली आहे। रोहित पवारांनी पुण्यातील सीआयडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये एफआयआर घेण्यासाठी टाळाटाळ होते असा आरोप रोहित पवारांनी केला। व्हीके सिंग चौकशीनंतर पत्रकारांसमोर का आला नाही असा सवाल देखील रोहित पवारांनी केला आहे। आमची अपेक्षा होती की आता सीआयडीने सांगितलं एआयबीचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही एफआयआर घेऊ, पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही एफआयआर करू। 2023ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षांमध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। म्हणजे कुठं ना कुठं तरी एफआयआर करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। आमच्या गाडीला परवानगी नव्हती, आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली, पण तिथं व्हीके सिंगला परवानगी दिली गेली, AK-47ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना व्हीके सिंग दिसला पण जाताना मात्र व्हीके सिंग कुठे दिसला नाही। का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता, का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाच्या मागणीसंदर्भात रोहित पवारांच्या भेटीगाठी आता सुरू आहेत। आज रोहित पवारांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना काही कागदपत्र सुद्धा त्यांनी दिली। दुसरीकडे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असून दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याची विनंती करणार आहेत। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार। अर्थसंकल्पामध्ये घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा, तर आवास योजनेमधील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय। पुढील 5 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना भरीव निधी देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। गडचिरोलीमध्ये 70,000 रोजगारांची निर्मिती होणार। अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीसांची घोषणा। गडचिरोली स्टील हब म्हणून सुद्धा उदयास आणतोय, फडणवीसांची माहिती। लातूर, बारामती, अमरावती विमानतळांवर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देणार। अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। सूक्ष्म लघु उद्योगांना राज्य सरकार आर्थिक मदत पुरवणार। इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करत आहोत, फडणवीसांची घोषणा। तर मत्स्य पशुधन योजनांमध्ये वाढ करण्यासोबत मार्च 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं पूर्ण करणार, फडणवीसांचं आश्वासन। सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा ते मुनावळे दरम्यान रोपवे करणार। 50 पर्यटनस्थळी सुविधा अत्याधुनिक करणार, फडणवीसांची घोषणा। मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करण्यात येणार। ऐतिहासिक किल्ल्यांचं जतन करण्यासह आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक उभारलं जाणार, फडणवीसांची घोषणा। तर पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारणार, फडणवीसांची माहिती। राज्य जलमाहिती केंद्र स्थापन करणार, निराकरा नदीजोड प्रकल्प राबवणार, फडणवीसांची घोषणा। तर कृष्णा खोऱ्यामधलं पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार। स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू, तर डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार।